पद्मभूषण महावीर कांबळे. हां, पद्मभूषण कांबळे आलेले आहेत आणि हे घोगवाडमध्ये आल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तुम्हाला कसं वाटलं घोगवाडमध्ये आल्यानंतर? इथं येऊन आम्हाला खूप मस्त वाटलं की इथं सगळं व्यवस्थित केलेलं आहे सगळं, आणि 1 जानेवारी असल्यामुळे शौर्य दिन असल्यामुळे आम्ही सगळे इकडं आलेलो आहे. थँक्यू. तुमचं नाव काय? सुमित महेश खांडेकर. हां, हे खांडेकर पण आलेले आहेत, त्यांच्याबरोबरच आहेत. तुम्हाला कसं वाटलं घोगवाडमध्ये आल्यानंतर? इथं खूप छान केलेलं आहे, परिसर पण आसपास छान झालेला आहे आणि त्या आल्यावर समाधान होतं आहे, छान वाटतं. थँक्यू. नमस्कार, मी विद्याधर. SM मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याबरोबर हे पद्मभूषण कांबळे. पद्मभूषण कांबळे हे आलेले आहेत. कुठल्या तालुका गाव? तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. कोंदवाडहून आलेलो आहे आम्ही. शौर्य दिन असल्यामुळे आज आम्ही इथं भेट दिली. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला दीक्षाभूमी, हे नागपूरला दीक्षाभूमी आहे, ह्या दीक्षाभूमीवरून तुम्हाला इथं घोगवाडमध्ये कसं वाटलं? सेम तयार केलेलं आहे त्यांनी राहायचं सगळं, आणि इथला निसर्ग ते मस्त आहे. आपले सगळे लोक इथं येऊन भेट देऊन जात आहेत. चांगलं वाटतं इथे. ठीक आहे. दादा, तुमचं नाव काय? सुमित महेश खांडेकर. सुमित खांडेकर हे पण हे त्यांच्याबरोबरच आहेत. तुम्हाला कसं वाटलं? हां, आम्हाला पण इथे येऊन छान वाटलं. निसर्ग पण छान आहे, छान वाटतं. ठीक आहे, थँक्यू. दादा, तुमचं नाव काय? श्रेयश कांबळे. श्रेयश कांबळे हे पण त्यांच्याबरोबरच आहेत. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं इथं येऊन. इथला निसर्ग बघून अक्षरशः भारी वाटतं आहे. इथं गौतम बुद्धांची मूर्ती ते बघून एकदम खूप छान वाटते. आणि इथं फिरायला यायचं आमचं लय दिवसापासून प्लॅनिंग होतं, आणि आज आम्हाला हे सगळं नियोजन करून आज आम्ही इथं आलेलो आहोत. हे सगळे नियोजन करून हे आलेले आहेत आणि त्यांना हे प्रतिक्रिया मस्त वाटली. आणि बुद्धाची मूर्ती ही छान आहे असंही ते सांगत आहेत, आणि हे बुद्धाची मूर्ती छान असल्यामुळे त्यांनाही भारी वाटत आहे. दादा, तुमचं नाव काय? माझं सागर राजेंद्र कांबळे, केरवाड. सागर राजेंद्र कांबळे हे केरवाडहून आलेले आहेत. तुम्हाला कसं वाटलं दादा? मस्त आहे, खूप छान आहे. मन इथे येऊन प्रसन्न झालेलं आहे, एकदम मस्त. त्यांना पण प्रसन्न असं हे वाटते आहे, आणि बुद्धांची मूर्ती छान आहे असं हे ते सांगत आहेत आपल्याबरोबर. थँक्यू. नाव सांगा. माझं नाव सतीश राजाराम वाकरेकर. कोल्हापूरमधून वाकरेगाव जे आहे करवीर तालुक्यामधलं, तिथून मी आलेलो आहे. जवळजवळ 30 लोक आम्ही तिकडून इकडं आलेलो आहे. आणि जे बुद्ध विहार जे घोगवाडला आहे ते अतिशय महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आणि इथं आल्यानंतरसुद्धा इथला परिसर बघून, इथली व्यवस्था बघून अक्षरशः म्हणजे समाधान वाटतं. आणि त्यांनी इथल्या व्यवस्थापनानं जी काय इथले व्यवस्था केलेली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी हे जे काम केलेलं आहे ते अखंडपणे चालू राहावं अशी या ठिकाणी मी बुद्धचरणी प्रार्थना करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू. खरंच. हां दीदी, नाव काय? आराध्य सतीश वाकरेकर. आराध्य सतीश वाकरे आहेत, आणि हे आपल्याशी बोलत आहेत. घोगवाडमध्ये तुला आल्यानंतर कसं वाटलं दीदी? चांगलं वाटलं. हां, चांगलं वाटलेलं आहे. आणि आपल्याबरोबर दुसरे आहेत ताई, त्यांच्याशिवाय नाव आपण समजून घेऊया. ताई, नाव सांगा. मनीषा सतीश वाकरेकर. मनीषा सतीश वाकरे आहेत, हे आपल्याशी बोलत आहेत. बोलत आहे. तुम्हाला कसं वाटलं घोगवाडमध्ये आल्यानंतर? खूपच छान वाटलं, आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे. मला छान वाटलं, एकदम प्रसन्न आणि खूप छान वाटलं. असं कुठेच वाटलं नाही एवढं, इतकं शांतता मनाला इतकी मिळते की खूप छान वाटलं. थँक्यू. जय भीम. तुमचं काय नाव आहे? तनुजा राजेंद्र काटे. हां, तनुजा राजेंद्र काटे. कुठल्या गावामधून आला तुम्ही? इकडे या. काय नाव ताई म्हटलं? तनुजा राजेंद्र काटे. तनुजा राजेंद्र काटे हे कवठेमंकाळ तालुक्यामधून आलेले आहेत, आणि त्यांना काय प्रतिक्रिया वाटल्या आपण समजून घेऊया. हो, आम्ही ह्या गावात आलो, आम्हाला खूप छान वाटले, कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलो आहे. शोधत आलो आहे. आम्ही सकाळी 9 वाजता निघले घरातून, तेव्हा आम्ही 2-2:30ला इथं पोचले. पण इथं आल्यावर इतकं भारी वाटलं ना की इथून जायचा आम्हाला, म्हणजे इकडून जाण्याचाही विषय होईना झाला. पण गाव लांब असल्यामुळं आम्हाला निघावं लागतं आहे बस, कारण गाड्या परत भेटतायत त्याच्यामुळं. तर आम्हाला इथं आल्यावर खूप छान वाटलं आहे. अशीच प्रगती भरपूर झाली तर आम्हाला खूप आनंद होणार आहे. थँक्यू ताई. थँक्यू.